हॅलो कमळी, मला माहिती आहे तुला घरच्यांची आठवण येते. तुला आज गावाला पण जायचं होतं, आय नो. पण एक गोष्ट इमॅजिन कर, आत्ता सपोज माझ्या ऐवजी तुझ्या घरचे तुझ्याशी बोलत असते तर काय म्हणाले असते ते? मी सांगतो, कमळी तू एकटीच नाही, आम्हा सगळ्यांचं स्वप्न घेऊन तिथे शहरात गेलीस. त्यामुळे तुझ्या स्वप्नांकडून लक्ष विचलित होऊ देऊ नकोस. आणि दिवसातला असा एकही क्षण जात नाही जेव्हा आम्हाला तुझी आठवण येत नाही. अनेकदा वाटतं की तुला भेटायला यावं किंवा तुला भेटायला बोलवून घ्यावं, पण मग मनात विचार येतो की आमच्या कमळीचं स्वप्न ह्या सगळ्यापेक्षा खूप मोठं आहे. आपल्या गावासाठी, गावातल्या मुलींसाठी काहीतरी करून दाखवायचंय तिला. स्वतःचं कॉलेज सुरू करायचंय, लहान मुलींना शिकवायचंय आणि त्यासाठी शिकायचंय, खूप शिकायचंय. आबा मोहितेंची नात त्यांचं नाव मोठं करणार आहे. असं असताना आमच्या कुटुंबातलं एकमेकांवरचं प्रेम, माया तिच्या या प्रवासात तिचा अडथळा बनू नये एवढंच आम्हाला वाटतं. माझी नात आहेस तू कमळी, अशी जिद्द सोडून कसं चालेल? कमळी, मी तुला जाताना पैसे नाही देऊ शकलो, पण माझी आणि तुझ्या आईच्या स्वप्नांची शिदोरी दिली आहे तुला. संस्कार दिलेत, महाराजांच्या विचारांची श्रीमंती दिली, मोठी स्वप्न बघण्याची आणि ती पूर्ण करण्याची हिंमत दिली. असं असताना तू एकटी कशी पडशील? कधीच नाही. एक गोष्ट लक्षात ठेव कमळी, तू हरलीस तर हा आबा हरेल. त्यामुळे जिद्द सोडू नकोस. या आबांसाठी ठाम राहा. तू बघ कमळी, इथे गावाकडे तुझं कॉलेज तयार झालं ना की अख्ख्या गावात कॉलर ताट करून फिरेल हा आबा. करशील ना कॉलर ताट? करणारच. अगं, मी बोलायला लागलो म्हणून तुझ्या आई तिला राहवत नाहीये बघ. तिला पण बोलायचंय. देतो तिला. कमळी, आत्ताच गरम गरम भाकरी आणि पिठलं केलंय बघ. आवडतं ना तुला? जेव्हा जेव्हा तुझी आठवण येते ना तेव्हा आबा तुझ्या आवडीचे पदार्थ करायला सांगतात.